धन्य मी मानिन आपले धन्य मी मानिन आपले संगीत धन्य मी मानिन आपले Oh
धन्य मी मानीन आपुले संचित 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 राहिलीच प्रीता तुझी नामी राहिले प्रीता तुझे नामी धन्य झालो आता याची संदेह नाही 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 राहिली से प्रीता तुझे नामी राहिली से प्रीता तुझे नामी धन्य झालो आता याचे संदेह नाही 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 न पडे यावाही काळा हाती न पडे यावाही काळा हाती न पडे
संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे धन्य मी मानीन आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामी धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे या वाही काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे या वाही काळा हाती तुका म्हणे पोट धालेची न धाये तुका म्हणे पोट धालेची न धाये खादलेची खाये आवडीने धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे या वाही काळा हाती झाला
नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. मंगल भावन मंगल हारी. द्रवऊ सो दशरथ आवीर बिहारी. सियाय राममय सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय भक्तन हितकार. हृदय विराजत आवद बिहारी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहु प्रणाम. कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम. धन्य मी मानीन आपुले संचित. राहिलीसे प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता यासी संदेह नाही. न पडे या वाही काळा हाती. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरू जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा हा स्वतःला धन्यता देणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज म्हणतात, मी धन्य झालो, माझं संचित धन्य आहे. ही जी धन्यता देत आहेत महाराज, असं महाराजांना जीवनामध्ये काय घबाड सापडलं होतं की महाराज स्वतःला धन्य म्हणतात. आपण स्वतःला धन्य कधी म्हणतो, काही घबाड सापडलं तर. आपली धन्यता कशामध्ये? एखाद्याला जर लॉटरी लागली तर धन्य झालं बुवा काम. खूप काही आपल्याला धन मिळालं, काही सत्ता मिळाली तर आपण त्याला म्हणत असतो आपण धन्य झालो. पण जगद्गुरू तुकोबारायांची ही धन्यता प्रापंचिक अंगानं जर बघितलं तर धन्य म्हणण्यासारखं त्यांना प्रपंचातलं कुठलंच घबाड सापडलेलं नव्हतं. उलट त्यांचं घबाड जिकडं तिकडं झालं. तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुरुवातीला असलेली जी श्रीमंती होती, महाराजांची खूप श्रीमंती होती, कारण ते चांगलं घराणं होतं. त्यांचे जे पूर्वज होते परंपरेमध्ये चांगलं होतं त्यांच्याकडं. पण त्यानंतर मात्र महाराजांच्या जीवनावर जे एक एक संकट येत गेले आणि असलेल्या सगळ्या व्यापाराची वाट लागून गेली. व्यापार वगैरे हे सगळं काही वाट लागली. काहीचं ज्यांचं देणं होतं त्यांनी आपला मागायचा पिच्छा धरला आणि ज्यांच्याकडून घ्यायचं होतं त्यांनी बुडवले. त्यांनी महाराजाचा अंदाज काढला, म्हणे हे काही आता ठेप्यावर नाही. हे लोकांचे फार हे असतं. महाराज ज्यांना द्यायचं होतं महाराजांना, ज्यांना अगोदर बरं होतं, कसं काय खालीवर करतो बेटा, राहू दे ना. आणि मग झालं काय, महाराजांना विरक्ती निर्माण झाली. अरे अगोदर चांगलं होतं रे बाबा, ते इको वगैरे काही देऊ नको. इको असं का? हां असं आहे का? बरं बरं ठीक आहे. ते आता कसं झालंय,
बरीच लोक त्याला तोंड लावून गातात, तोंड लावून बोलतात. ते काही गुलाबजामुन आहे का? सांगा. विठाल विठाल. महाराजांची जी स्थिती आहे ती अशा प्रकारची विकलांग होऊ लागली आणि प्रापंचिक आलेले संकट, स्त्री एकी अन्नान्न करिता मेली, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. धन गेलं, मान गेला. कारण धनाला लोक मानतात. पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. पैसा असलं तर ठीक आहे, परशुराम पटेल, नाही तर मग परशा. धन गेल्यामुळं गावातला मान गेला, माता पिता निघून गेले आणि महाराजांना विरक्ती निर्माण झाली. मोठा भाऊ होता एक सावजी नावाचा, तसे ते 3 भाऊ आहेत. एक कान्होबा होते छोटे आणि मोठे सावजी होते. पण सावजी काय महाराज विरक्तच होते पहिल्यापासून. त्यांना काही फारसं प्रपंचामध्ये रस नव्हता. लग्न केलं तरी काही फारसं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना रस नव्हता त्या गोष्टीमध्ये. ते चिंतनामध्ये राहायचे अखंड. आणि त्यांनी वाटे केले त्यांच्या वडिलांनी, तर त्यांनी काही ते स्वीकारलं नाही. मला नको आहे म्हणले. ते अशी विरक्त होते. पुढे त्यांची पत्नी वारली तर ते तीर्थयात्रेला निघून गेले, पुन्हा घरी आलेच नाही. ते निघून गेले सावजी. मग तुकोबारायावर सगळी जबाबदारी पडली. वय काही फार जास्त होतं तुकोबारायचं. मग महाराजांचं लग्न 13व्या वर्षी झालं होतं. अगोदर बालविवाह व्हायचे ना, आता ती पद्धती बंद झाली आणि बरं झालं उलट. हो, बरं झालं. कारण कसं आहे, काही त्या एक विशिष्ट वयामध्ये काही बुद्धीची प्रोक्तता येत असते. लहानपणात काय. पुढे महाराजांचं मग 4-5 वर्ष बरं चाललं होतं. सगळी जबाबदारी पडली. वयाच्या 17व्या वर्षापर्यंत ठीक चाललं. पण नंतर हे अशा प्रकारचे संकट येऊ लागले आणि त्या संकटावर संकट येत 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 महाराजांना विरक्ती निर्माण झाली. कारण एक भाऊ मोठा जबाबदारी टाकून निघून गेला. मग महाराजांनी जे काही असलेलं नसलेलं जे धन आहे त्याच्यातला अर्धा हिस्सा जो आहे तो रीतसर आपल्या छोट्या भावाला देऊन टाकला. आणि मग राहिलेलं जे धन होतं त्यांच्या वाट्याचं त्यांनी ते इंद्रायणीत बुडून टाकलं. म्हणजे याचा पिच्छा सोडल्याशिवाय जमणार नाही. आणि आता सध्या सगळे त्या पैशाच्या मागावर आहेत. महाराजांनी ते भगवंताच्या सेवेसाठी त्याचा पिच्छा सोडला, त्याचा त्याग केला. आणि आपल्याला सगळ्याला आता त्याचीच जास्त गोडी लागलेली की सगळे लोक आता परमार्थ करणारे सुद्धा पैशाच्याच मागे पळायला लागले. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज भगवंतांचं चिंतन करू लागले. मी कशासाठी तुम्हाला सांगितलं की प्रपंचाच्या अंगानं त्यांनी सर्वस्व त्याग केला होता. तुकोबारायची ती आरती, प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागी. महाराजांचा जो त्याग होता, महाराज धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, विवेकासहित. नुसतं वैराग्याला काय किंमत आहे, उगाच आपले निघाले. ते अगोदर जाणून की प्रपंचाचा त्याग कशासाठी करायचा, म्हणून विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत अग्नी ज्वाळ जैसा.
अशा पद्धतीनं महाराजांनी तो त्याग केलेला आहे की या प्रपंचामध्ये आपल्याला भगवत दर्शन होणार नाही, म्हणजे याचा त्याग करावा लागेल. आणि महाराजांनी त्याग केला आणि मग भामचंद्र डोंगर, पुढे घोरड्या डोंगरावर भंडारा डोंगर वगैरे. आता आम्ही काही दिवसापूर्वी भंडाऱ्याला जाऊन आलो. तिथे ज्यावेळेला वर गेलो त्यावेळेला सगळे लोक म्हणायला लागले, महाराज इथं कसं येत असतील बुवा. आपण तर 4 व्हीलरनं थकलो, 4 व्हीलर गाडीनं जाऊन सुद्धा थकलो, महाराज इथे कसे येत असतील. यालाच तर त्याग म्हणतात ना. आपण भोगी माणसं आहे, आपल्याला भयंकर कंटाळा येतो, आपण कंटाळून जातो. थोडं काही झालं की माणसं परिश्रम. महाराजांनी पाहिलं की त्यागाशिवाय भगवत प्राप्ती होणार नाही. कारण गीतेमध्ये सुद्धा आहे ते त्यागात शांती अनंतर. त्याग आहे तर शांती आहे. आणि आता सध्या तुम्ही थोडंसं अवलोकन करून बघा. कोणी गायनाचार्य असेल, मृदंगाचार्य असेल, कीर्तनकार असेल, भागवतकार असेल, हे सगळे जिथे दुःख आहे, ज्या धनाच्या मागे दुःख आहे, ज्या धनाच्या मागे 15 अनर्थ आहेत, त्या धनाच्या मागे जास्त धाव आहे. जसं आता एखादा बाजार असतो बघा, बैलाचा वगैरे बाजार असतो, ह्यो केवढ्याला दिला, तो केवढ्याला दिला. तसं आता सगळे असे बाजार ठरवले जातात. पण तुम्ही काय घेणार हप्त्याचं? ते म्हणे मला एकच दिवस सवड आहे, एक चाल म्हणाली, एका चालीचे बोला. म्हणजे सप्ते करणारे बी चालबाज आणि गाणारे बी चालबाज. म्हणजे माणसाला हे लक्षातच आहे ना की हे भोगात शांती म्हणून. साधू संतांनी फार खडतर भाषेमध्ये लिहिलेलं आहे की कीर्तन असो, भागवत असो, काही असो, या माध्यमातून पैसा घ्यायचा नाही. पैसा घेण्यासाठी तुम्ही व्यापार करा, नोकरी करा, नाहीतर मग त्या ठिकाणी नोकरी आहे, व्यापार आहे, शेती आहे ना, तर भिक्षा मागा. कुटुंब आहारा कारणे जबाबदारी असते महाराज, त्याला पैसा लागतोच ना संसाराला. पण कुटुंब आहारा कारणे अकल्पित न मिळे तरी कोरान न करणे, आयशी स्थिती जे वर्तने ते जाणणे शुद्ध वैराग्य. आयशी स्थिती नाही ज्यासी तो कृष्ण प्राप्ती कैशी त्यासी, या लागी कृष्ण भक्ताशी आयशी स्थिती असावी. या स्थिती वेगळा जाण कृष्णी मिळू पाहे तो अज्ञान, तो सकळ मूर्खांचे अधिष्ठान, लटिके तरी आण देवाची. नाथ महाराज म्हणतात मी देवाची शपथ घेऊन सांगतो, जर या व्यतिरिक्त कोणी या परमार्थामध्ये चाल केली तर तो सगळ्या मूर्खाचा मूर्ख म्हणी आहे. विठ्ठल कारण त्याला भगवत प्राप्तीचा मार्गच कळत नाही आहे. ज्याच्या डोक्यामध्ये पैसा भरलेला आहे, ज्याच्या डोक्यामध्ये असं वाटतं की हे आपण भजन करायचं पैसे मिळवायचे, कीर्तन करायचं पैसे मिळवायचे आणि भोग उभे करायचे. पैसा मिळाला म्हणजे माणसं करून करून काय करणार, भोग उभे करणार. 4 व्हीलर गाडी घेणार, कुठं प्लॉट घेणार, बांधकाम करणार, खोल्या बांधणार, किरायानं देणार आणि नंतर पुन्हा त्यांनी नाही सोडलं म्हणजे कोर्टात केस टाकणार. पैसा शेवटी काय करायला लागतो? स्तेयम हिंसा अनृतम दंभ काम क्रोध स्मयो मदह भेदो वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनांच. भागवतकार सांगतात पैशाच्या मागे 15 अनर्थ आहेत. पैशाच्या मागे लागणारा मनुष्य कधीच सुखी होऊ शकत नाही. चकारात्मक गोष्ट आहे, कधीच सुखी होऊ शकत नाही. ज्याला हे काही कळालंच नाही, एक एखादाच असतो असा मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यतता मे सिद्धानाम कश्चिन् माम वेत्ति तत्वतः. एखाद्यालाच कळत असतं याच्यातलं वर्म कर्म आणि त्याला खऱ्या अर्थानं भगवत दर्शन होतं, त्याला भगवत शांती प्राप्त होते. तुकोबारायनं काही व्यवहार कळत नव्हता असं थोडंच होतं, पण तुकोबारायने त्या प्रपंचाला जाणलं की हा संसार काही उद्धारक नाही आहे, याचं काय रंगरांग आहे ते आता पाहून घेतलं. आणि हे शेवटपर्यंत आपल्याला दुःखाला देणार आहे, दुःखच देणार आहे. कारण येरती माईके दुःखाची जनिती, ती दुःखाला जन्म देणाऱ्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तुकोबारायाने
भंडारा डोंगर भामचंद्र डोंगरावर गेले, भगवत भजन केलं, खूप नामस्मरण केलं, खूप नामस्मरण केलं. आणि नामस्मरण केल्यामुळं महाराज म्हणतात की राहिली से प्रीत तुझे नामी, राहिली से प्रीत राहिली से प्रीत तुझे नामी. तो पहिला टोक आपण नंतर बघू. धन्य मी मानीन आपुले संचित. महाराजांनी एवढं नामस्मरण केलं, एवढी साधना केली. आमचे वडील सांगायचे, आदरणीय प्रातस्मरणीय भक्तराज महाराज, ते म्हणायचे तुकोबारायांनी एकनाथी भागवताचे 1000 पारायण केले. खानपानाची चिंता सोडून दिली. पोटाला भेटो न भेटो ते जिजाबाई आणायच्या. त्यांच्या पत्नी ज्या होत्या ना, त्या भयानक पतिव्रता म्हणतात त्याला. अति भयानक शब्द चांगला वाटणार नाही, अति अशा प्रकारचं पातिव्रत्य धर्म होतं की एवढे ते काबड कष्ट करून अगोदर हाताने ते दळण आणायचं, करायचं जात्यावर, एवढं सगळं करून लेकरा बाळाला जेव घालून नंतर महाराजांना त्या जेव घालायचे. जिथे असतील तिथे कोणत्याही डोंगरावर जात होते. मला तर कधी कधी वाटतं तुकोबारापेक्षाही एक काकण पुढे मार. एवढं कोण भेटणार आहे आता? का हाई एखाद्याला भेटलेली राहा, कोणी उभा भेटली असेल तर मी त्याच्या पाय पडतो. आता सध्या जर असं केलं नाही एखाद्याने, अरे उठ सूट तिकडं नका तर फडत जाऊ, असं काही पण बोलल. पण काय जिजाईची सेवा असेल महाराज, इतक्या लांब जायचं. मी विनोदानं सांगत असतो, एक मनुष्य दुपारच्या वेळी 12-1 वाजता तर घरी निघाला, पळतच निघाला. त्याचा मित्र भेटला, म्हणले लय पळत चालला, लय घाई. म्हणले जेवायला चाल. बरोबर आहे म्हणला, तुला जावंच लागेल, वेळ झाली, तुझे पत्नी वाट बघत असत, जायला. तसं नाही म्हणले, मला जर उशीर झाला तर ती वरवरची भाजी खाऊन घेती, मला मग असंच खेरखार खावं लागत नाही. एवढी सेवा ते जिजाबाईची, केवढी सेवा असेल महाराज. तुकोबारायला जेव घातल्याशिवाय त्या जेवत नव्हतं, अशी त्यांची स्थिती. महाराजांनी एकनाथी भागवताचे कितीतरी पारायण केले, ज्ञानेश्वरीचे पारायण केले महाराजांनी. सततम कीर्तयंतो माम. सातत्यानं नामस्मरण करत 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 महाराज म्हणतात, माझ्या अंतःकरणातलं असं जे प्रेम आहे ते प्रेम त्या नामावर जडलं. राहिलीशे म्हणजे मुक्काम केला तिथे. आपण काय म्हणतो, तुम्ही अमुक गावाला गेले होते, तुम्ही परत नाही नाही, तिथंच राहिले. पाहुण्याचा खूप आग्रह झाला, ते म्हणले राहा, राहिलो म्हणजे तिथेच राहिलं. तसं माझ्याकडचं जे अंतःकरणातलं प्रेम आहे ते नामस्मरण केल्यामुळं त्या नामावर जडलं. कारण नाम आणि नामी याच्यामध्ये भेद नाही. बीज आणि फळं हरीचे नाम. नाम म्हणजे नामी म्हणजे तो परमात्मा, आणि नाम वेगळं नाही महाराज. उलट नाम भगवंतापेक्षाही काकणभर श्रेष्ठ म्हटलेलं आहे. कहो कहा लगी नाम बड़ाई, राम न सकहि नाम गुण गाई. कहो कहा लगी नाम बड़ाई, राम न सकहि नाम गुण गाई.
भगवान रामचंद्र प्रभूसुद्धा नामाचं महत्त्व सांगू शकत नाही, एवढं नाम श्रेष्ठ आहे. त्या नामनामीचा अभेद असल्यामुळं इतकं नामचिंतन केलं की त्याच्यावर हे प्रेम जडलं. व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्या गोष्टीचा जर आपण जास्त पिच्छा धरला तर त्याचा आपला स्नेह जडत असतो, स्नेह जडतो सातत्यानं. काही असो व्यवहारातली गोष्ट, शेती असो, व्यापार असो, नोकरी असो, अगदी अत्यंत प्रेमानं ती गोष्ट केली तर त्याच्याविषयी एक लळा निर्माण होतो, लळा निर्माण होतो. आणि त्याचं वारंवार ते विषय त्याच्याकडून निघत असतात. कधी कधी जुने लोक असे शेतीबाडी करायचे ना, खूप पहाटेच उठायचं, 4 वाजता ते झुंजुरकं म्हणतात त्याला, जनावराला चारा पाणी करायचं, हे करायचं ते करायचं, गवत खुरपायचं, खूप कामं करायची. शेतीची पेरणी झाली का लगेच पुन्हा 4 दिवसानं तिथं बघायला जायचं, कसं काय पीक आहे बुवा. मग गावात आल्यावर त्याचीच गोष्टी राहायच्या, काय असं पीक आलं आहे म्हणतात, अशी थाप लागली, असं त्याला ते प्रेम त्याविषयी, त्याच्याविषयी प्रेम लागून ते वृद्धापकालापर्यंत ते तसंच राहतं. मग त्या निलजगावला एक माणूस होता, 80 वर्षाचं वय होतं, ऐकू येत नव्हतं, दिसत नव्हतं, तरी पण ते लेकराला विचारतं, बाजरी किती झाली रे. मी तिथं कीर्तनाला गेलो होतो, ते मोठ्याने माझं बाजरी किती झाली. ते पोरग कानात जाऊन म्हणलं 80 पोते, मोठ्यानं 80. आणि 5 मिनटं आधी त्याचा माझा विषय झाला होता. तो मला म्हणला, बाबा ह्यावेळेला काही माल बरोबर नाही झाला, 10-12 पोतडी बाजरी झाली. अरे मला इथं खोटं बोल राहील. म्हणलं मग तू त्या बाबाच्या कानात 80 कम म्हणला. म्हणलं तुम्हाला माहीत नाही त्याचा एवढा जीव आहे त्याच्यात, त्याला 80 म्हणून सुद्धा ते शादीवर राहिलं. आणि 10-12 जर म्हणलं असताना त्याने मला खेटरही आणलं असतं. तर एवढं माणसाचं त्या जसं संसार करून करून त्याच्यावर प्रेम जडून जातं, मरेपर्यंत त्या गोष्टी सुटतच नाही. अगदी प्राण जायच्या वेळेला सुद्धा त्याच्यावरचं ते प्रेम मागे होत नाही, अशी स्थिती होती. 3 लेकरं त्या याचा व्यापारी माणसाचं प्राण चाललं आहे, ते 3 लेकरं जवळ बसलेले. तर तो म्हणून राहिला, अरे ते यशीनाथ कुठे. म्हणले ते पायदापूर राहिलं. म्हणले काशीनाथ. म्हणले डोकं दाबू राहिलं. म्हणे रमाकांत कुठे. म्हणले इथंच आहे. अरे मग दुकानं कोणी उघडील. देऊ का एक दानका ठेवून तुम्हाला. म्हणजे मरेपर्यंत त्याच्यावर सातत्य. तसं महाराजांनी एवढं नामस्मरण केलं की महाराजांचं प्रेम त्या नामस्मरणावर जडलं. अखंड माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. महाराजांच्या रोमरोमातून भगवंताचं भजन होऊ लागलं. अशी महाराजांची स्थिती झाली. म्हणून राहिली से प्रीत तुझे नाम. प्रीत म्हणजे प्रेम. आणि तुझ्या नामावर माझं प्रेम जडून गेलं. त्याच्यामुळं महाराज म्हणतात की काय मी मागे माझ्या संचितात एखादा पुण्याचा ठेवा असेल सांगता येणार नाही बाबा. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. काहीतरी माझ्या संचितामध्ये चांगली गोष्ट आहे, काहीतरी मी मागे चांगलं केलेलं आहे. कारण प्रारब्ध, संचित, क्रियमान अशा 3 गोष्टी आहेत. संचित म्हणजे मागचं बँक बॅलन्स, मागच्या जन्मामध्ये आपण काय काय केलं असेल ते, आणि त्या गोष्टीप्रमाणे आपल्याला इथे भोग निर्माण होत असतात. मागं आपण जर चांगलं केलं असेल तर चांगल्या गोष्टी मिळतात. एखाद्याला जर सुंदरता मिळाली, मुलगा असो मुलगी असो, सौंदर्य असलं, त्यांनी मागच्या जन्मामध्ये सोनं दान केलं, सुवर्ण दान केलं म्हणजे काय होतं, सुंदरता प्राप्त होते. मग करीत जा. रोज एखादा तोळा द्यायचा आपल्या कोणाला. म्हणजे महाराज तुम्ही लाख 1.5 लाखाच्या गोष्टी करून राहिल्या. हो, रोज 1.5 लाख द्यायला काय मी रिकामे आहेत का. असं काही गोष्टी सांगितलेल्या. मागच्या जन्मात काही केलेलं असलं तर इथं ते आपल्याला दिसून येतं. हो, भोगज आणि जे केले पूर्वजन्मीचे, पुढे आपल्याला चांगल्या गोष्टी भोगायला मिळाल्या. एखाद्याच्या आयुष्यामध्ये असं असतं महाराज, त्याला काहीही काम करावं लागत नाही, त्याला सगळ्या गोष्टी मिळून जातात. सगळे मिळून जातात, त्याला काहीच करावं लागत नाही. आमचे आजोबा होते, रोहिलागडला राहायचे. ते आयुष्यात त्यांनी इकडचं तांबे तिकडं पण नाही केलं.
आणि सगळ्यात टॉपमधली व्यवस्था त्यांची होती कुटुंबामध्ये. सगळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचे. उठल्यापासून तुम्ही नाश्ता केला का, तुम्ही जेवण केलं का, आणि कामाचा पत्ताच नाही, काहीच करत नव्हतं. शेती होती, शेतीत जात नव्हती. त्यांचे एक दुसरे भाऊ होते, ते मरमर करायचे, दुकानदारी करायचे, शेतात जायचे, आणि ते आपले बसले बसले विचारायचे भुईमुगाच्या शेंगा आले का. हो, ते म्हणे हां आले ना दादा, आले ना दादा. अरे आल्या काय म्हणतो, पोतभर आण. मग ते पोतभर शेंगा आणायच्या, एक गुळाची भेली मागवायची. रात्रीच्या वेळेला तुराट्या घ्यायच्या, भल्या गल्लीमध्ये आपल्या शेंगा भाजायच्या. कोणाला म्हणायचं, या रावसाहेब, या तात्या, या मामा, खा शेंगा. हो, काम काहीच करायचं नाही, आणि स्वतः तर खायचं पुऱ्या गावाला. पण कोणी काही त्यांना बोलत नव्हतं, सगळे आदर करायचे त्यांचं. त्याचं कारण मागच्या जन्मात काहीतरी केलं असं. मी तर कधीच पाहिलं नव्हतं त्यांना कोणी बोलवलेलं की हा माणूस बसूनच हे काही उद्योग करीत नाही, आणि नाही तेवढे खर्च करून ठेवतो. काही पण आलेलं कोणाला असं दूधच देऊन टाकायचे. हो, घरात असलं दूध लगे भला मोठं तांबे भरून देऊन टाकायचे जागेवर. आणि मग कोणी काही म्हणत नव्हतं. ते म्हणायचे घरात एवढं मोठं दूध आहे, काय करतो ठेवून. ते उलट त्याचे उपकारीच आपल्यावर, ते मागायला आलं असं ते म्हणायचे. नाही तर काय झालं असतं, या दुधाचं फाटलं असतं. ते घरातल्या लोकांना त्या गोष्टी पटायच्या. अरे बरोबर बोलू राहिले, हे बरोबर बोलू लागले. हो, ते मागच्या जन्मातल्या गोष्टी असतात. इथं तुम्हाला काय भेटतं ते म्हणतो संचित आहे. ते तुकोबाराय म्हणतात की काय माझ्या संचितामध्ये मी केलं असेल, काय साठा असेल की त्याला मी धन्य म्हणतो. की धन्य मी मानीन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. कारण महाराज हे संचित जे आहे ना, हे तुमच्या आमच्याच मागे असं नाही, जडाच्या मागे सुद्धा आहे. संचिताप्रमाणे जडाची सुद्धा वाट लागत असते. आता हे मडकं आहे, हे जड आहे की नाही, मडकं. पण त्या मडक्यात सुद्धा फरक आहे. एखादं मडकं आहे ना, ते आपल्या मस्तपैकी त्याच्यामध्ये काल्याचा प्रसाद दिला आहे, त्याच मडक्यामध्ये. एखादं मडकं म्हातारं थुकायला घेतं, ते बिड्यावडीचं त्याला उठता येत नाही. घडी खेड्यापाड्यात आपल्याला पाहायला मिळतं. एखादं मडकं इथं राहू द्या मला थुकायला. मडकं तेच, एक गेलं थुकायला, एक आलं काल्याकडं, आणि एक मडकं राम बोलो भाई राम असं ते प्रेताच्या समोर चालतं. ते एक मडकं म्हणजे त्याच्यात सुद्धा काय आहे, जडामध्ये सुद्धा फरक आहे. जडात सुद्धा आहे ह्या गोष्टी. आता जड आहे बघा, दगड जड आहे. एखाद्या दगडाची मूर्ती होते तर तिथं लोक अभिषेक करतात, पाया पडतात. त्याच्यातलाच एखादा तुकडा उरला लांबचा तर त्याची फरशी बसून जाते, त्याची फरशी होऊन जाते समोर. आणि लईत लहान दगड आहे, त्याचा तर काही पण उपयोग आहे मग ते काय खरं नाही. हो, ते अशा प्रकारचं जडामध्ये सुद्धा आहे. ते केले प्रारब्धाने वाटे, त्याचं प्रारब्ध आहे. तसं मागच्या याच्यामध्ये आपलं काय आहे, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून धन्य मी मानीन आपुले संचित. महाराज म्हणतात माझ्या संचिताला मी धन्य देतो. त्याचं कारण माझ्या संचितानं माझ्या प्रपंचाकडं बघण्याची माझी जी दृष्टी ती बदलून टाकली की या दुःखमय असलेल्या प्रपंचामध्ये इथे आपण आता थांबायचं नाही. कारण हा शेवटपर्यंत आपण इथे जर थांबलो तर हा शेवटी आपल्या पदरामध्ये दुःखच देणार आहे. हात व पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिवसावा शिनो आपुला. एवढी रात्रंदिवस मरमर करून आपण एवढा मोठा पैसा उभा केला, बंगला उभा केला, शेती उभी केली. पण ज्या वेळेला आपलं शरीरातून प्राण जाणार त्यावेळेला त्याची काय विल्हेवाट आहे ते सगळं आपल्या डोळ्यासमोर फिरत राहतं की आता कसं होईल. पोरं तर काही बरोबर नाही. लेकरं हो, मी हे म्हणून हे सगळं चाललं आहे, उद्या जर माझे डोळे झाकले तर तुमचं कसं होईल. त्याच्यातलं एक पोरगं म्हणलं तुम्ही एकदा झाकून घ्या म्हणजे आमचे उघडले समजा. हो, विठ्ठल
महाराजांच्या त्या अभंगाकडे बघा, महाराज जे धन्य धन्य म्हणतायत त्याचं कारणच असं आहे की खूप हे संचिताला धन्यता द्यावी तेवढी कमीच आहे महाराज. त्याचं कारण असं आहे की नामस्मरण करणं वेगळं आणि नामस्मरणावर प्रेम जडणं वेगळं. नामस्मरण तर आपणही करतो ना महाराज. नाम घेता हे वैखरी चित्त धावे विषयावरी. नामस्मरण कोण करत नाही. काही माणसं माळी घालतात. माळ घालताना महाराज सांगत राहतात 11 माळी घे. ते घेत राहतो. महाराजांनी आमच्या मागं हे एक लावून दिलेलं आहे पुदूक. आणि त्याच्यामुळे मला रोज 11 माळी ओढावं लागतात. जसं काय कासरा ओढू राहिलं नाही. मग घेत असतो को 11 माळी. हा मग त्यांनी सांगूनच ठेवलेले त्याशिवाय झोपायचं नाही म्हणून मी 11 माळी ओढून घेतो. पुन्हा एवढंच नाही ना राव, काय ते महाराजाला म्हणावं 50 वाव्या वाचित जम. हो, मग मी ज्ञानेश्वरीच्या रोज 50 वाव्या वाचून टाकतो. काही नाही, फक्त घ्यायचं ज्ञानेश्वरी वाचायची. कुठपर्यंत आलं याचं ध्यान नाही. एक ज्ञानेश्वरीवाला तिथं कागद ठेवायचं तिथं खून म्हणून. ते नातू आहे त्याचं खेळता खेळता ते कागद काढतो पुन्हा इकडे ठेवतो. ते दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथून सुरू करतं. त्याला हेही माहीत नसतं आपण कुठपर्यंत आलो होतो. हो, कारण ते धोरणातच नाही. ते माणूसच धोरणात नाही. उगाच महाराजांनी सांगितलं म्हणून करायचं. आमचा एक पाहुणा आहे, नाव सांगत नाही. मला महाराज म्हणले माझे आत्तापर्यंत 100 पारायण झाले. मी म्हणलं काही थोडेफार ओवे पाठ आहे. एक पण ओवी पाठ नाही. म्हणलं मग असं नाही व्हायला पाहिजे. इतकं 100 पारायण झाल्यावर 10-5 ओव्या तर पाठ व्हायलाच पाहिजे. नाही आपल्याला काय कीर्तन करायचं काय. पुन्हा ते मला शिकू राहिलं. आपण नाही त्या भानगडीत पडीत म्हणे पाठ बिठा. मग मी म्हणलं मग तुम्ही नेमकं पारायण कसं करता. काही नाही, मोबाईलवर लावून देतो ना ऐकत बसतो. बरं, भारी पारायण तुमचं. असं काही लोक असतात. पण खऱ्या अर्थानं त्या साधनेवर प्रेम जडणं, उगीच आपलं करायचं म्हणून करायचं त्याला महत्त्व नसतं. अशा पद्धतीनं ती साधना झाली पाहिजे की त्याच्यावर प्रेम जडलं पाहिजे. हरे नामैव 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 मम जीवनम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. इतकं त्या नामावर प्रेम जडलं पाहिजे. जसं महाराज ध्रुव बाळ आहेत, भक्त प्रल्हाद आहेत, त्यांचं जसं नाममय जीवन झालं होतं. अहोरात्र श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. नाममय जीवन झालं होतं. अशा प्रकारचं प्रेम जडलं पाहिजे. तर त्या नामाचं खऱ्या अर्थानं त्यांना काय प्रयोजन असतं, काय फल आहे हे सगळे त्यांच्या अंगावर दिसून येतं. भक्त प्रल्हादांचं शरीर ब्रह्मरूप झालं. याच्यापेक्षा काय पाहिजे आता. कीर्तन चांग वय अंग हरिरूप. जे आत्म्याचे धर्म आहेत, नैनम छिंदंती शस्त्र आणि नैनम धती पावकः, ते देहावर उतरले ना हो. तर याच्यापेक्षा काय फल पाहिजे. ह्या नासक्या कुचक्या देहाला असं कडे घडत असतं का. अग्नीनं काही होत नाही, विषानं काही होत नाही. हे असं कसं घडू शकतं. तुम्ही विचार करा ना. विषसुद्धा काही करू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. म्हणजे आत्म्याचे लक्षण आहेत नाही सगळे. ते या शरीरावर उतरले. एवढा त्या नामाचा महिमा आहे. हे तरी एक आहे. रात्रीच्या कीर्तनात 7-8 कुत्रे होते आणि ते सगळे एकदमच भोकायला लागले. रात्रीच्या कीर्तनात तुम्ही कोणी नव्हते, हे होते महाराज. तुम्हाला माहिती किती भोकत होतं. काही मागच्या जन्माचं त्याचंही असेल बुवा, त्याला इथून जाण्याची काय मिळाली काहीतरी त्याचं पण संचित असेल बरं. त्या मंडपातून तो गेला म्हणून. तर काही काही गोष्टी अशा असतात महाराज. मुख्य आपला प्रतिपाद्य विषय असा आहे की माणसाची जी साधना आहे त्या साधनेचं फल आहे की आपलं हे जीवन नाममय झालं पाहिजे.
प्रपंचातली एकही गोष्ट माणसाला आवडू नये जितकं आपल्याला नाम आवडलं पाहिजे. प्रपंचातलं एकही नाही. सर्वसंगी विठाला तू एकला आवडशी, दिली आता पाया मिठी, दिली आता पाया मिठी. जग जेठी न सोडी, जग जेठी न सोडी, दिली आता पाया मिठी, दिली आता पाया मिठी. जग जेठी न सोडी, जग जेठी न दिली आता पाया मिठी, जग जेठी न सोडी. हे खरं प्रेम आहे. म्हणून महाराजांनी हे अनुमान प्रमाणाने जे सांगितलं आहे की माझं संचित धान्य आहे, त्याला अनुमान प्रमाण म्हणतात. ज्या अर्थी असं घडलं आहे त्या अर्थी अनुमान प्रमाण माझ्या संचितामध्ये काहीतरी चांगला ठेवाय. तर शास्त्रात जे प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे, उपमान आहे, अर्थापत्य आहे, अनुपलब्धी आहे, असे 6 प्रकारचे प्रमाण असतात. त्या प्रमाणानं या सगळ्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. जसं अर्थापत्ती प्रमाण आहे, एखादा मनुष्य आपल्याला काहीच खाताना दिसत नाही पण टरबुजासारखा आहे, म्हणजे तो रात्री खात असेल. ते असं माणसाला लगेच कळतं ना. जरी दिवसभर तो काहीच खात नसला तरी पण मग असं कसं काय. लांबी रुंदी ज्या अर्थी वाढलेली आहे त्या अर्थी ते रात्री. असे काही प्रमाण असतात. काही प्रत्यक्ष प्रमाण असतात, म्हणजे आपल्याला डोळ्याला दिसतात, असे काही असतात. हे सगळे प्रमाण. त्याच्यातलं हे अनुमान प्रमाण आहे. अनुमान प्रमाण म्हणजे ज्या अर्थी माझं संचिता, माझं हे असं चाललेलं आहे, माझं नामस्मरणावर प्रेम जडलं, त्या अर्थी माझं संचिता चांगला ठेवाय. असं या पहिल्या कडव्याचा अर्थ आहे. महाराज फार धन्यता देतात आपल्या संचिताला. एवढंच नाही तर आपल्या या आनंदमय झालेल्या जीवनाला सुद्धा महाराज दुसऱ्या कडव्यामध्ये धन्यता देत आहेत. धन्य झालो आता यासी संदेह नाही, धन्य झालो आता यासी संदेह नाही, धन्य झालो
झालो आता यासी संदेह नाही, न पडे या वाही काळा हाती. आता वाही, काही जुने कीर्तनकार बाही म्हणायचे, असे 2 पाठ आहे. पण खऱ्या अर्थानं वाही हा शब्द चांगला आहे. का तर पुढं हाती शब्द आला ना, न पडे या वाही काळा हाती. हाती आणि बाही हे एकार्थी शब्द झाले. बाही म्हणजे हातात आणि हाती म्हणजे हातात, ते एकार्थी शब्द आहेत ना, म्हणून खरा पाठ कसा आहे, वाही. आता वाही या शब्दाचा अर्थ असा आहे की हे जे काही प्रवाह आहे, जन्ममरणाचा प्रवाह, वाही आपण म्हणतो ना की हे पाणी वाहतं पाणी आहे, वाहतं पाणी, तसा हा जो जन्ममरणाचा प्रवाह आहे मार, पुनरपि जननम पुनरपि मरणम पूर्णपि जननी जठरेशन. तर तुकोबा म्हणतात की न पडे या वाही. आता आमच्यामध्ये एवढं मोठं सामर्थ्य निर्माण झालं या नामस्मरणानं की आता या जन्ममरणाच्या वाहीमध्ये आम्ही वाहून जाणार नाही. आणि काळा हातीसुद्धा, काळाचीसुद्धा आता बिशाद नाही आमच्यासमोर. न पडे या वाही काळा हाती. काळसुद्धा आम्हाला काळ सलाम करी, गुलाम सलाम करी, तुकया घरी राहतो. मग तुकोबा स्वतः सदैव वैकुंठामध्ये येईल. काळावर सत्ता आहे ना, सामान्य गोष्ट काही, काळावर सत्ता आहे ना. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. ध्रुव बाळाने सुद्धा काळाच्या डोक्यावर पाय दिला होता. ध्रुव बाळाला सुद्धा काळाच्या डोक्यावर पाय दिला. काळ त्यांना काही करू शकला नाही महाराज. नाही तर तसं हे देह हे काळाचं आहे, काळावर सुद्धा त्यांची सत्ता असते. नाथ महाराजांनी ज्यावेळेला प्रयाण केलं ना, शांतीब्रह्मनाथ महाराजांनी, त्यावेळेला त्यांची अंत्ययात्रा निघाली. एक सुवासिनबाई चालली होती, माहेरी चालली होती. तर तिला वाटलं अपशकून झाला, मड आलं म्हणले, अपशकून झालं म्हणले, मी आज नाही जात बाई, आता उद्या जाते. नाथ महाराज उठून बसले, म्हणले तू नको खोळंबू, तू जाय म्हणले, मला नाही एवढी घाई. हो. हे काळावर सत्ता आहे का नाही सांगा तुम्ही. महाराज उठून बसले, तू जा म्हणले, काही अपशकून बिपशकून बाई मान नको. आणि ते खांद्यावर येणारे चकितच झाले, बापरे अवघडच काम आहे. दुसऱ्या वेळेला पुन्हा महाराजांनी देह ठेवला, तर पुन्हा अंत्ययात्रा निघाली. तर जे खांदेकरी होते ना, ते विद्वान ब्राह्मण होते, ते त्यांनी सांगितलं एवढे मोठे नाथ महाराज, एवढं मोठं वाङ्मय केलं, पण शेवटी आमच्याच खांद्यावर चालले ना. कोणाला कशाचा अभिमान, कोणाला कशाचा अभिमान, शेवटी आमच्याच खांद्यावर चालले ना, असा अहंकार झाल्याबरोबर नाथ महाराज म्हणले, ए त्या का म्हणले खाली, लई याच्यात येऊ नका म्हणले, झाकीमध्ये मी पायी जाईन म्हणे. उगा आपलं मायाच खांद्यावर चालले, मायाच खांद्यावर चालले. महाराज म्हणले मी आता नाही जात म्हणले, पायी जातो म्हणले. आणि मग शेवटी कसे गेले, पायीच गेले. हे काळावर सत्ता आहे ना, न पडे या बाही काळ्या हाती. काळ सार्थक गेला ते. हां काळ, हां ते थोडंसं वेगळीकडे जाईल. धरीला मनी विठ्ठल येतं ना, ते तो आपल्या जीवनातला नामस्मरणानं नामचिंतनानं चाललेला काळ आहे तो. आणि हे काळ म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूवर जय प्राप्त करणं, मृत्यूवर प्राप्त करणं जय, त्याला काळ म्हणतात. अशा प्रकारचा हा काळ आहे की नाथांनी सुद्धा त्या काळावर सत्ता मिळवली, जगद्गुरु तुकोबारांनी काळावर सत्ता मिळवली. अशा प्रकारचं हे सामर्थ्य असतं, काळावर सत्ता आहे महाराज. समर्थ रामदास स्वामींच्या कारकिर्दीमध्ये असा एक मनुष्य होता एका गावामध्ये की त्याने काही रिद्धिसिद्धी प्रसन्न करून घेतल्या होत्या. आणि त्या रिद्धिसिद्धीच्या बलावर तो लोकांना फार त्रास द्यायचा, छळ करायचा. रिद्धिसिद्धीच्या बलावर कोणाला काही शाप द्यायचा, कोणाला काही पण बोलायचा. त्या गोष्टी त्याच्या खऱ्या व्हायच्या, कारण त्याला ते रिद्धिसिद्धी प्रसन्न होत्या. ते समर्थ रामदास स्वामींच्या कानावर आलं तर ते म्हणले चला त्या गावाला जायचं आपल्याला. त्या गावाला गेले. नदीच्या अलीकडे एक तळ ठोकला, तिथे आपल्या पर्णकुटीमध्ये महाराज राहिले. आणि मग एका शिष्याला सांगितलं तो भिक्षा मागायला जा म्हणून. तो शिष्य गेला. गावामध्ये काही चांडाळ चौकडी बसली होती. त्यांनी सांगितलं तुला एकदमच एकच मनुष्य चांगली भिक्षा देईल, त्याचं घर दाखवेल त्या माणसाचं. लोकांना माहीत होतं हे लय बेकार माणूस म्हणून. पण हे गोट्यावर बसलेले लोक काही धडाचे नाही राहत. खेड्यापाड्यातले म्हणतो इथलं नाही, बरं इथलं नाही सांगत. खेड्यापाड्यात जे कुच्चर वाट्यावर बसले राहते ना, ते असेच डोके राहते त्यांचे. मग ते गेलं तिथं, त्यांच्या दरवाज्यावर गेलं त्या माणसाच्या, लगेच समोर मोठ्याने म्हणला
ओम समर्थाचे सेवका वक्र पाहे, जगी भूमंडळी असा कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. त्या माणसाचं डोकं फिरलं ना. तो म्हणला माझ्यापेक्षा कोण समर्थ झाला, माझ्यापेक्षा कोण समर्थ आहे. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असं कोण लागून गेलं म्हणले माझ्यापेक्षा मोठा. रागात आला आणि त्या पोराला दिला आणि शाप. म्हणले आज रात्री 12 वाजता तो मरणार नाही, तुला शाप दिला. त्या पोराला काही वाटलं नाही, म्हणजे असे कोणी बोलत राहते म्हणे. मग तो आला महाराजाकडे आला. स्वामी समर्थ रामदास स्वामींना सांगितलं असाची घटना घडली बुवा, एक माणसाने मला शाप दिला. काय म्हणला म्हणले रात्री 12 वाजता. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं मग तुझा अध्याय आवरला म्हणे. आता त्याची ती तपश्चर्या झालेली आहे म्हणले, तुझा खेळ संपला. आता गुरु महाराजांनी असं सांगितलं तर त्याचं धाबदान आणलं. कोणाला मरावं वाटतं का. आणि अचानकच मृत्यू ना, त्याचं काही वय नाही, ते वय कमी होतं ना, अचानकच मृत्यू. असं थकलेल्या माणसाला सुद्धा मरावं वाटत नाही ना. मरण कोणाला आवडतं का, कोणालाच आवडत नाही. मरणाला लोक भीतात. त्याच्यामुळं तो घाबरला. म्हणले महाराज काय करायचं. म्हणले काही नाही, आता माझी घोंगडी टाकून घे म्हणे, मी झोपतो आणि मग पाठ पाहू काय करायचं. काही गावकरी लोकांना वगैरे बोलून तुझं करून घेऊ म्हणले, तू काही चिंता करू नको, सगळे करून टाकू अंत्यविधी वगैरे. मग तर थरकापच सुटला. म्हणले महाराज तुम्हाला एकच सांगायचं बाबा, आता असं मारायचं आणि तसं मारायचं, पण मी मरूच तर तरी तुम्ही झोपू नका. एवढी तुमच्या चरणाजवळ माझी विनंती आहे. नाही म्हणले आम्हाला पाठ उठावं लागतं काकड्याला. त्याच्यापेक्षा ती झोप झाल्याशिवाय काकडा सुधरत नाही. मग काही बी अभंग निघते तोंडातून कसे बी. मग काय करायचं. म्हणले नाही झोपू नका महाराज, तुम्हाला विनंती. महाराजांनी थोडं अस्मित हास्य केलं. म्हणले बाबा तू असं कर, ही जी घोंगडी आहे ना, ह्या घोंगडीवर बसून राह आणि जा. म्हणले तुला काही होणार नाही. मग आलं ना त्याला धैर्य, फक्त घोंगडी सोडू नको म्हणे. ते बसलं घोंगडीवर आणि मग ते आला बा त्याचा टाईम. 12 वाजता बरोबर यमदूत आले आणि ते यमदूत म्हणायला लागले हे इकडे. तर यमदूताची हिंमत नाही ना घोंगडीला हात लावायची. ते घोंगडी येऊन इकडे घेतो म्हणे त्याला. एकदा म्हणले पोरा इकडे. म्हणले तुम्ही या नाही, इथं बसा ना. मी घोंगडी नाही सोडणार म्हणे, घोंगडी सोडणार नाही, तुम्ही या म्हणले, आपण इथं बसून गप्पा आणू. त्यांची हिंमत आहे का त्या घोंगडीला हात लावायची. ती समर्थ रामदास स्वामीची घोंगडी होती. नाही महाराज ते गेले निघून आणि सांगितलं यमधर्मांना. म्हणले बाबा गिऱ्हाईक आपलं होतं, यादीवर नाव होतं, पण त्या घोंगडीत जो काही जाता येईना म्हणे. ते घोंगडीवर बसलेले. यमधर्माला वाटलं काहीतरी युक्ती करावं लागलं. यमधर्मानं त्या लेकराच्या आईवडिलाचं रूप घेतलं आणि आले. म्हणले बाळा तुला भेटायला आलो रे आम्ही. म्हणले मग इथं या ना बाबा, तू आई आहे, बाजे वडील, तर तुमचं जर एवढं प्रेम आहे लेकर होतं, या घोंगडीवरून बसा ना. लांबून काय गप्पा आणून राहिले. मी तिकडं नाही येणार म्हणले, माझ्या स्वामीने सांगितलं घोंगडी सोडायची नाही म्हणून. तर करू का, लांबून देऊ का जर तू घोंगडी अजून थोडी लांबू का. गेले ते निघून. टाईम निघून गेला. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर मग सगळं अनुभव सांगितला त्याने समर्थ रामदास स्वामी सांगितलं तिथंच जायचं म्हणले भिक्षा मागायला. त्याच माणसाकडून भिक्षा मागायची. तो मला महाराज आता त्याने त्या टायमाला तरी टाईम दिला होता 12 वाजता. आणि ते जर म्हणलं आत्ताच मरशील तर मग नाही भाऊ म्हणले मी नाही जात. म्हणले तुला काय करायचं, जाय म्हणलं ना, जाय तिथं भिक्षा मागायला. तो म्हणला जातो बा, पण तेवढी घोंगडी तरी द्या. मग महाराजांनी ती घोंगडी दिली आणि ते गेलं. त्या आधी घोंगडी आथरली तिथं, त्याच्यावर उभा राहिला आणि त्यांनी केलं सुरू. समर्थाच्या सेवका वक्र पाहे, जगे भूमंडळी असा कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ते कालचा आवाज ऐकल्यावर ते आलं पळत आलं. म्हणले जाय काही कर, घोंगडी पायाखाली आहे, तुला काय भेटतो काय म्हणले मी. पण ते त्याच्यासाठी आलं नव्हतं. ते आलं, ते साष्टांग नमस्कार केला. म्हणले महाराज
आपण कोण आहात सांगा, एवढं काळावर तुमची सत्ता आहे, कोण आहात? म्हणले मी काही नाही, मी त्यांचा शिष्य आहे, आमचे महाराज आहे तिकडे नदीच्या पलीकडे आहेत. तर तिथून लोटांगत घालत आलं आणि ते समर्थ रामदास स्वामीच्या चरणावर पडलं तो माणूस. ही काळावर सत्ता आहे, न पडे या वाही काळा हाती. म्हणून महाराज म्हणतात धन्य झालो आता याची संदेह नाही. मी माझ्या जीवनामध्ये धन्य झालो याच्यात कुठल्याच प्रकारचा संशय नाही. कारण खऱ्या अर्थानं जे जीवनामध्ये घडायला पाहिजे मानवी जीवनामध्ये ते माझं घडलेलं आहे. विठ्ठल महाराज म्हणतात आता आमचं जे उर्वरित जीवन आहे ते सुद्धा त्या ब्रह्मानंदामध्ये जाणार आहे. तो ब्रह्मानंद दुसरीकडे कुठेही नसून तो संतांच्या जवळ आहे. खरा ब्रह्मरस ब्रह्मानंद संतांच्या संगतीमध्ये आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ. मरदालो आता याची संदेह नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. तुकोबाराय म्हणतात धन्य झालो आता याशी संदेह नाही. काय कुठल्या प्रकारचा संशय घेण्याचं काम राहिलं नाही महाराज. आणि संशय घेऊ नये. जे प्रेमानं नामचिंतन करणारे माणसं आहेत त्यांनी संशय घेऊ नये. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयची होय हरिरूप. तुमच्या सेवेची जर कसोटी असेल, निष्काम निर्दंब निष्पाप निर्व्यभिचारी अशी जर भक्ती असेल तर तुम्हाला स्वतःला धन्य म्हणून घ्यायला काहीच हरकत नाही. की काहीतरी माझं संचित धन्य आहे, माझ्या जीवनामध्ये मी धन्य झालो, याच्यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. निसंशय अशा प्रकारची गोष्ट आहे. जसं एखाद्या मुलानं जर अभ्यास केला त्याला माहीत आहे माझा पहिला नंबर येणार, हो, त्याला आत्मविश्वास असतो त्या गोष्टीचा की माझा एवढे मला मार्क मिळणार म्हणून मिळणार. कारण त्यानं तेवढं काय केलेले असते, मेहनत केलेली असते, अभ्यास केलेला असतो. ज्याने अभ्यासच केलेला नाही त्याचं बोलणं वेगळंच राहतं. कोणाला माहीत निघालो तर निघालो असे ते बोलत राहतात पोरं. आणि मग निकाल लागला, पास झाला तरी म्हणतो लक्कीली. हो, तरी त्याला असं वाटत नाही की हो खरंच चांगलं झालं म्हणून. लक्की आपलं लक चांगलं आहे म्हणून, नाही तर काय खरं होतं. कारण अभ्यासाची काही आवड नाही, काही नाही. आम्ही अभ्यास करायचो, गच्चीवर जायचं, चहाचं सामान घेऊन जायचं, स्टोव घेऊन जायचे. हे सगळं बाकीचं थाट जास्त राहायचं अभ्यास करायला. गच्चीवर सगळं अंथरून पांघरून आणि मग सगळं चहा घ्यायचं आणि मग असं पडल्या पुस्तक वाचायचे. आणि ते पुस्तक कधी तोंडावर पडत होतं ते बी कळत नाही. मग या अशा पद्धतीचा अभ्यास केल्यावर निकाल काय लागणार आहे? निकाल तसाच लागणार आहे ना. त्याप्रमाणे महाराजांच्या जीवनामध्ये
असा परमार्थ होता का त्यांना माहीत होतं त्याचं काय फल आहे आणि ते आमच्या पदरी पडलेलं आहे. आणि आता जे आमचं राहिलेलं जे आयुष्य आहे ते सगळं आमच्या ब्रह्मानंदामध्येच जाणार आहे. आणि तो ब्रह्मानंद आहे संतांच्या संगतीमध्ये. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मरसाचं भोजन असतं. ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मज्ञान, ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मानंद. सुखे सेवू ब्रह्मानंदा, सुखे सेवू ब्रह्मानंदा, सुखे सेवू ब्रह्मानंदा, लावणी मृदंग श्रुतिटाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने. म्हणून वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये मृदंग विना टाळ एवढंच ते वाद्याचा वापर आहे. बाकी कधी कधी पेटी वापरल्या जाते, पण ती काही आपल्या संप्रदायामध्ये ती मान्य नाही, पण वापरतात कधी कधी. नाहीतर असं हे तीनच सांगितलेले आहेत, कारण हे सात्विक वाद्य आहेत ना. तो विणा, तो मृदंग, तो टाळ, हे तिन्ही याच्यातून एक ब्रह्मानंद निर्माण होत असतो. जे खास त्या ठिकाणी वारकरी चाली म्हणणारे वगैरे जे मंडळी आहे, ते ज्यावेळेला असं विणावर टाळावर याच्यावर भजन चालतं मृदंगावर, ते आगळा वेगळाच एक त्याला वलय निर्माण होतं, आगळा वेगळाच आनंद असतो. आणि पेटीचं कधी काही सांगता येत नाही. ते रजगुणी वाद्य आहे, ते कधी भंग 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 कुणकडे जा, त्याच्यात वाजविणारं बरं असलं तर, नाही तर कोणी नुसते आपले इकडं तिकडं चाफीत राहील. अंदाजे वाजविणारे हे सापडतो का तो सापडतो का, तोवर तर चालू होऊन जाते. काही असे कानं खाली करू करू बरोबर लागू राहिलं का नाही, अशी पेटी चाफीत राहते, ते काही बरोबर नसते. एखादा असतो त्याच्यातला परफेक्ट, पण खूप कधीमध्ये मिळत असतो की ज्याने खरंच शिकलेलं आहे बाबा, कधीमध्ये मिळत. आमची कन्या आहे, ती भक्ती आहे, ती प्रशिक्षण घेतलेलं आहे, 10-15 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. बाकीचे बरेचसे लोक तशा अंदाजेच वाजत राहते पेढ्या. हो, ते म्हणतो मी बिहाग म्हणतो. मला वाटलं मारू बिहागाच आहे. तो म्हणला मारू बिहाग आहे. नाही नाही बिहाग होता. हो, अशा प्रकारचं हे असतं. म्हणजे अरे मी मालकंस म्हणलो, मला वाटलं चंद्रकंस आहे. मी आपलं तेच वाजवत होतो. तर असं जे असतं त्याच्यामुळे त्याला वर्ज सांगितलेलं. बाकी हे सगळं सात्विक वाद्य, याच्यातून ब्रह्मानंद निर्माण होतो, याच्यातून जे भजन होतं त्याचा रस आगळा वेगळाच असतो. मला अगोदर, आता हे सप्ताह होऊ लागले, अगोदर आम्ही लहान होतो त्यावेळेला गावोगावी हेच आनंद जास्त घ्यायचे. म्हणजे नामस्मरणाचा दिंड्या वगैरे राहायच्या, खूप भजन करायचे लोक, खूप आवाज राहायचे त्यांचे, हे पहाडी आवाजाचे लोक राहायचे. आमचे वडील काळी 3 स्वरात कीर्तन करत होते. काळी 3, आता कीर्तनकार तुम्हाला सापडणं मुश्किल आहे काळी 3 मध्ये बोलणार. काळी 3 स्वरामध्ये त्यांचं कीर्तन व्हायचं. एकदा तर त्यांचं बदनापूरला कीर्तन झालं आणि घरी आल्यानंतर मी ते मेजरमेंट घेतलं, म्हणजे कोणत्या स्वरात आहे. महाराज ते काळी 4 स्वरात होतं. काळी 4 स्वरामध्ये त्यांचं कीर्तन होतं आणि ते सहज बोलत होते. आता काळी 2 मध्ये सुद्धा महाराज लोकांना असं वाटतं की कसं काय कीर्तन पुरं होईल, म्हणजे शेवटपर्यंत आवाज पुरेल का नाही. त्याच्यात बी मग चालूच राहते, असं चालूच राहते. तर एवढं काही सोपं थोडं देते. त्यांची काय सेवा असेल, पण त्या मृदंगावर याच्यावर बाहेर भजन चालायचं महाराज, काय त्यात चाली राहायच्या संप्रदाय. आता त्याच्यामध्ये थोड्याशा ह्या सिनेमाच्या याच्या काय चाली आता मिक्स झालेल्या आहेत.
आता कोणी कोणी बसवतात, ठीक आहे, काही हरकत नाही. शेवटी त्यांना काय, आता ते कुठलं तरी त्यांना शिक्षण घ्यावं लागतं. ह्याला ही चाल कशाला बसवायची, ती चाल कशाला बसवायची. असं काही राहतं मग. तिकडची इकडं गुणगुण करून ते देतात, ते बसून देतात. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. माहिती आहे का गाणं, माहिती आहे? हो. म्हणजे अशा काही चाली बसवतात, पण ते खूप वेगळा आनंद राहायचा महाराज. ब्रह्मरस करू भोजन पंगती. ब्रह्मरस म्हणजे अगदी शुद्ध आनंद संतांच्या संगतीमध्ये. संतांची संगती सर्व काळ. बाकी मग आपण इतर रसाचं सेवन करणारे आहोत. 9 प्रकारचे जे रस आहेत शास्त्रामध्ये, शृंगार, हास्य, करुण, रौद्रवीर, भयानक, बिभत्स, अद्भुत, या रसामध्ये खूप माणसं गुंतलेले आहेत. ब्रह्मरसाचे कुठं गोडी लागते माणसाला. शृंगार रसात किती लोक अडकून गेलेत. शृंगार रस म्हणजे नटणं, फटणं, थटणं याच्यातच. अभंग एकच येतो, पण ड्रेस पाहून घ्या, अप टू डेट. माणसाला वाटलं पाहिजे लयच मोठा भारी माणूस आहे. माझ्याबरोबर एक जण कीर्तनाला होता, हे त्याचे कपडे बिपडे भारी होते. त्या मृदंगवाल्याने लगेच मृदंग सोडला, म्हणजे वाजवा. त्याला काय वाटलं, महाराजाबरोबर कोणतरी वाजवणार आलं म्हणून. आता सत्य तसे राहतेच ना, महाराज लोक असे खाली हाताने येत नाहीत, त्यांच्याबरोबर राहते तसे. तर ते म्हणला वाजवा तुम्ही. तर तो काय म्हणतो, त्याला रोजचंच आहे, रोजचंच आहे, त्याला काय वाजवा तुम्ही. त्याला काहीच येत नव्हतं, तरी त्यांनी शान मारली त्याच्यावर. असे नुसतं त्यांचं हेच दुसरंच पाहून घ्या जास्त, आणि हे कमी. अशा प्रकारचं हे जे आहे शृंगारिक भाग जास्त झालेला आहे. आपल्या पुरुषापेक्षाही महिलांचं ते मॅचिंगचं फार आहे, खूप. एवढ्या साड्या आहेत त्यांच्याकडं, अशी अलमारी जर ओढली ना तर बदाबदा पडते. असं काय, एखादी दुकानच, लहान मोठी दुकानच, सगळं मॅचिंगच. रंग एका रंगाचं झालं पाहिजे. तर त्यांचं एक कौतुक करायसारखं आहे, नवरा मॅचिंग असो कसा असो ढकून घे, त्याचा रंगाला रंग मिळो न मिळो बिचारा काही आहे ना. आमचा ढकून घेते कसं बी असला. असं रात्री लेझिम खेळत आला तरी लेझिम खेळत आला तरी म्हणते तुम्हाला माहीत नाही ते पेल्यावर कोणाच नाही राहतं, नाही तर एवढं डोकं भारी आहे त्यांचं. असं तुम्ही लाखांनी हिशोब सांगा, पण एकदा पेले मग कोणाचे नाही. तरी त्याचं कौतुकच चालू आहे. मानावं लागेल या गोष्टीला. अशाचं कौतुक करायचं म्हणजे काही साधी गोष्ट आहे का. तर हे सगळं असो, हे शृंगारच जास्त माणसाचं वाहून चाललेलं. शृंगार रस, हास्यरस आहे. हसत राहायचं, कोणत्याही गोष्टी काढायच्या आणि हसत राहायचं. याच्यात कितीतरी वेळ निघून जातो. खूप काही माणसाचा हसायचा नाद असतो माणसाला, एवढा असतो की छोट्या छोट्या गोष्टीवर मोठ्याने हसतो, मोठ्याने हसतो. असे काहीला विनोद बी सांगता येत नाही, तरी ते हसणं जास्त आहे. विनोद पण सांगता येईल. आम्ही एकदा बीडला गेलो, तर एक पाहुणं होतं, ते बसलेलं, ते म्हणले मी तुम्हाला एक विनोद सांगतो. आणि ते विनोद सांगतो म्हणलं ते स्वतः आधीच हसायला. म्हणलं मग तू विनोद सांग मग हस ना. काय म्हणजे एक काय झालं तर म्हणलं एक सिंह होता. हो सिंह माहिती आहे का म्हणले मी तुम्हाला महाराजाला. तुम्हाला माहिती आहे का, त्याला बिबटे म्हणते. म्हणलं हो म्हणते मला माहिती आहे. म्हणलं ते काय झालं म्हणले, ते असं एक शेत होतं आणि ते पलीकडून निघालं ना ते बिबट्या. हो आणि इकडून 2 माणसं चाललेत आणि ते नेमके ओसात गेले आणि तिकडून ते बिबट्या गपच बसलो. ते म्हणजे सांग ना पुढं लई भारी, पण माझ्या ध्यानात आणि ते हसत राहिलं, नुसतं हसत राहिलं. मग मी सगळ्या लोकांना म्हणलो आता हसा, आता याच्या ध्यानात यायला पुढं काय. मग असे काही लोक असतात. काहीच्या हसण्याचे प्रकार. काही माणसं नुसते हसताना तोंड मोठं करते पुन्हा झाकून घेते. वेगळे प्रकार आहे. काही स्मित हास्य करते, तर काही किती हास्याचा विषय निघाला
तरी असं तोंडावर दिसूनच देत नाही, असे गंभीर राव असतात काही काही लोक. असे अनेक प्रकारे त्याच्यामध्ये म्हणजे शृंगार हास्य, करुण रस आहे, विध रस आहे, रौद्र रस आहे, असे अनेक प्रकारचे रस आहे, भयानक रस आहे, म्हणजे भीती वाटली पाहिजे असे लोक काही काही बोलतात. हो, आम्ही चाललो होतो अमावस्येची रात्र, सुनाठ, रस्त्यात कोणीच नाही, रस्त्यात कोणीच नाही, हे किर अंधार, चाललो कोणाच ते पायाचा आवाज आला, पाहिलं तर एकदम हिरवेगार साडी घातलेली, हे बांगड्या, हो बाबा, असं भयानक. ते पाहिलं माहीत अंगालाच काटा आला असं ते म्हणतात. हो, असे काही असतात. काही काही म्हणतो नाही आपल्याला हिंमत आहे बा, आपण कोणालाच घाबरत नाही. असा मनुष्य गप्पा मारणार गेला, मग रात्रीचा टाईम होता आणि तिथं मग ते हे राहतात ना थडगे, त्याच्यावर एक जण बसलो होतं. आता हिमती वाटते मला, माहीत हिंमत आहे, त्याला जाऊन विचारलं म्हणजे कमर रे थाळीवर कोण बसला, तो मला आत लई गरम राहिलं, मग अंगाला घामच फुटला त्याच्या. असे भयानक रस आहेत, काही अद्भुत रस आहेत, आचाट रस आहे, अनेक गोष्टी आहेत. पण सगळ्यात श्रेष्ठ रस असला तो ब्रह्मरस. तो माणसाच्या चित्ताला स्थिरता देणारा, आनंद देणारा, त्याला ब्रह्मानंद म्हणतात. ते भगवत साक्षात्कारच आहे आणि तो दुसरीकडे कुठेच नाही. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व का. जिथे संत आहेत तिथेच ब्रह्मरस तुम्हाला भेटणार. इतर मार्केटमध्ये, बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रस आहेत, त्या रसात काही रस नाही, ते दुःख देणारे आहेत. पण हा खरा रस आहे, ते आम्ही संतांच्या संगतीमध्ये सर्व काळ सेवन करीत आहोत. तुकोबाराय म्हणतात, विठाला आणि तो आनंद घेत असताना इतका आम्ही पोटभर आनंद घेतो, तरी पण त्या आनंदाची एवढी आम्हाला लालसा आहे की पोट भरल्यासारखं वाटत नाही. वारंवार वारंवार तो आनंद घ्यावा वाटतो. ही गोष्ट शेवटच्या
तुका म्हणे पोट धालेची न धाये, खादलेची खाय आवडीने. शेवटच्या कडव्यामध्ये महाराज सांगतायत की हा जो ब्रह्मरस आहे, हा ब्रह्मरस आम्हाला कितीही सेवन केला तरी त्याच्याने आमचं पोट भरत नाही. वारंवार वारंवार इथपर्यंत की घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वार. परत परत आम्ही जन्म घेऊ, भगवंताचं नामचिंतन करू, कारण आम्हाला त्याच्या पुढे मोक्षसुद्धा नकोय. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मनी भक्तीची आवडी, हेवा व्हावी ऐशी जोडी. हे आमच्याकडून घडलं पाहिजे, म्हणून हे वारंवार येतात. तुकोबाराय हे वारंवार आलेले आहेत. तुम्हाला माहिती असेल तुकोबाराय हे अंगद जे आहे ते सुद्धा तुकोबारायच होते. भक्त प्रल्हादसुद्धा कोण होते? तुकोबारायच होते. म्हणजे या भक्तीचा आनंद घेण्यासाठी भक्त प्रल्हादाने एवढ्या आजन्म पूर्ण जन्मभर भगवंताचं भजन केलं, पण तरी पण त्यांचं त्या भजनानं पोट भरलं नाही म्हणून ते पुन्हा आले. वारंवार वारंवार आपलं ते काल्याचे कीर्तन उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. हे भक्त भगवंताला सांगतात, देवा तुम्ही ना आम्ही पुन्हा येऊ. उपजोनिया पुढती येऊ म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्ही या ना आम्ही पण येतो. तुम्ही देव म्हणून या आणि आम्ही भक्त म्हणून येतो. या तुम्ही कृष्ण अवतार घ्या, आम्ही त्या ठिकाणी बाळगोपाळ होतो आणि मग तो आनंद घेऊ. काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठात सुद्धा हा आनंद नाही, कुठेच हा आनंद नाही. स्वर्गात सुद्धा हा आनंद नाही. स्वर्गामध्ये भोग आहेत फक्त. चिंतामणीच्या सडका आहेत, उच्चश्रवा घोडा आहे, अप्सरा आहे, आणि तिथे सुद्धा कॅटेगरी आहे. असं काही कोणाला कोणत्या खुर्चीवर नाही बसू देत. तुम्ही किती पुण्य केलेले तसं तसं तुमच्या खुर्च्या आहेत तिथे ठेवलेल्या आहेत. महाराज सगळ्या त्यांच्या लेवल आहे प्रत्येकाची. तुम्ही म्हणतात मी पुढे जाऊन बसल, असं थोडं चालणार आहे. तू नुसतं लहान एक यज्ञ केलेला आहे, ज्यांनी खूप मोठे मोठे यज्ञ केले त्यांना त्या पुढच्या खुर्च्या टाकलेल्या. त्यांना सगळं दिसतं, कोणती अप्सरा आहे, मेनका आहे का उर्वशी आहे का तिलोत्तमा आहे, हे सगळं त्यांना दिसतं. हे मागच्या वाल्याला असं वर टाचा करून पाहू. ते ज्याची त्याची कॅटेगरी आहे.
पण तिथंसुद्धा हा आनंद नाही. तिथलासुद्धा जो क्षणिक आनंद आहे तिथे पुण्य संपलं की पुन्हा खाली यावं लागतं. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. तिथलं पुण्य संपलं की पुन्हा तुम्हाला कोणत्या जन्माला यावं लागेल त्याचं काही नाही, मला भरोसाच नाही. हो, त्या एका योग वासिष्ठ नावाच्या ग्रंथात एक गोष्ट आलेली आहे की एक मुंगळ्याची रांग चालली होती. त्याच्यावर एक मुंगळ्यावर मुंगळा बसून चालला होता. तर भगवान रामचंद्र प्रभू, सीतामाई आणि लक्ष्मणजी बसले होते. तर त्या मुंगळ्याला पाहून, त्या जोड मुंगळ्यावर मुंगळ्या बसल्या त्याला पाहून भगवान हसले गालातल्या गालात. तर सीतेला असं वाटलं की काहीतरी मलाच हसले बा. म्हणजे काय जे मोठे माणसं असतात ते विनाकारण हसत नसतात, कशाला बी आपलं ह्या करीत नाही. त्यांच्या स्मित हास्यालासुद्धा महत्त्व असतं. एक सामान्य लोक असतात, कशाला हसते, कमा हसला, हसलो, त्याला काय म्हणले, असं नसतं ते. मग सीतामाई सांग काय झालं सांगा, काय झालं सांगा. काही नाही रे म्हणले, सहज नाही, असं होऊच शकत नाही, मला सांगावंच लागेल. म्हणले काही नाही, ते मुंगळ्यावर मुंगळा जो बसून चाललेला ना तो अगोदर इंद्र होता, त्याचं पुण्य संपलं आणि तो खाली आला, मुंगळा झाला, पण त्याची ती खोड गेली नाही ऐरावतावर बसून चालायची. त्याची खोड गेली नाही, ते मुंगळ्यावर बसून त्याला वाटतं ते ऐरावतच आहे काय. म्हणजे आपण म्हणतो ना सुंब जाळाला पण पीठ जाळा, तिथली त्याची खोड लागलेली आहे म्हणून मला त्याला पाहून हसवायला. मुंगळा झाला तरी किती त्याच्या ठिकाणी पुन्हा आहेच. हो, असे काही माणसं, काही माणसं राहते त्यांची सोम जळतं पण पीठ जळत नाही. हो, असे म्हातारे जाते तरी पण ते त्या गोष्टी सोडित नाहीत, असे काही आहेत. असो, पण या ठिकाणी जो प्रतिपाद्य विषय आहे की महाराज म्हणतात की हा जो रस आहे हा आनंदाचा रस आहे, हा रस आनंदाचा करा घोष हरिनामाचा. अशा प्रकारचा हा रस आहे. वारंवार आम्ही जन्म घेऊन याचा आनंद घेऊन आमचं पोट भरत नाही. तुका म्हणे पोट धालेची न धाये, धालेची न धाये म्हणजे पोट भरण्याचा प्रयत्न करतोय तरी पण पोट भरत नाही. असं तो धाले शब्द आहे, ते पोट भरण्यासाठी आलेला. आपल्या प्रचलित भाषेमध्ये तो शब्द आता राहिला नाही. धाले, धालो म्हणजे पोट भरलं. अगोदर जुन्या काळामध्ये असे काही शब्द होते, ते आता मावळून गेले. अगोदरचे शब्द होते महाराज, झाला का जवानाचा वखूद, तो वखूद शब्द आता कोण वापरतं? वखूद शब्द आता तर महाराज मराठीला तर निम्मे अर्धे तर इंग्रजीत शब्द येतात आता. हो, मराठी माणसं बोलतात पण इंग्रजी भाषेमध्ये येऊ राहिले. हो, आमचं तुम्हाला काम करावं लागलं, प्लीज. अशा अनेक शब्द मध्ये इंग्रजी भाषेचे वापरतात. तर आता ते काळाच्या ओघामध्ये येतं. असं जे आहेत हे धाले शब्द आहे. तुका म्हणे पोट धालेची न धाये, खादलेची खाय आवडीने. जे आपण हा रस सेवन केलं ते वारंवार आवडीनं आम्हाला ते घ्यावं वाटतं, करावं वाटतं. आणि साध्या संसारातल्या गोष्टीसुद्धा आपल्याला कधी वारंवार सेवन करावे वाटतात. तर हे तर ब्रह्मानंद आहे, हा तर ब्रह्मानंद आहे. प्रपंचातल्या सुद्धा गोष्टी आपण जे खातो पितो, कधी पंचपक्वानाचे जेवण वगैरे आपण करत असतो लग्नाकार्यात. 2-4 दिवस जर चांगलं गोडधोड खाल्लं तर मग घरी आल्यावर म्हणतो अरे एकदा पिठलं भाकरी होऊन दे रे. पण ते पिठलं भाकरी कधी खाल्लं नाही का? खाल्लेलं आहे, पण ते वारंवार माणसाला संसारातल्या सुद्धा गोष्टीची चटक असते. हो, कधी कामावून थकून आलं का त्या नात्याला कडावर घेणं, हो, त्याला असं झेलणं, उड्या मारणं, त्याच्याबरोबर बोबडं बोलणं. कधी काही नातवाला पाहिलं नाही का? 5-6 घंटे नाही झालेत लगे मग ते नातू बी कधी एवढे बिलंदर असतात. ते आजोबा त्या 2-3 वर्षाच्या लेकराला असं दूध भाकर चुरून खाऊ घालीत होतं आणि त्या लेकराला घाम यायला लागला. तर ते आजोबा म्हणला मी चुरितो, मी तुला खाऊ घालतो, सगळी मेहनत मी करतो, तुला कम घाम यायला लागला. तो म्हणला गिळतं कोण, तुमचा बाप का? तरी त्या नातवाचा नादच. हो, तरी नाद. अशा त्या गोष्टी आपण जसं संसारात करतो त्याचा आपल्याला कधी कंटाळा येत नाही. तर भगवान नाम आहे महाराज. हो, अरे किती त्याच्यामध्ये आहे महाराज. कधी बघा तुम्ही काही दृष्टांत दिलेत नाथांनी. जो मोले मदिरा पिये तो मदिरानंदे नाचे गाय, जेने ब्रह्मानंद सेविला आहे तो केवीर आहे उगला. अरे दारू पिऊन जो माणसं एवढे तल्लीन होऊन जातात त्याला त्याची शुद्ध राहत नाही. हो, कसं बोलायचं, कसं चाललं, काही शुद्ध राहत नाही. असे काही होऊन जातात महाराज तल्लीन.
त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये रिमझिम पाऊस चालू होता, संध्याकाळचा टाईम होता, चाललं ते पिऊन आणि घसरून पडलं, तेवढ्यात वीज चमकली. तर म्हणतो काय लोक बी मूर्ख आहेत, आधी खाली पाडतात मग फोटो काढतात. मग त्याला त्याची शुद्ध राहत नाही. आणि ज्यांनी ब्रह्मानंद सेवन केलेलं आहे त्याचा काय आनंद तुम्हाला वर्णन करून सांगायचं. म्हणून महाराज म्हणतात असा हा आनंद आहे, आमचं जीवन याच्यामुळं धन्य झालेलं आहे. विठोबा रखुमा, ज्ञानेश्वर वेळेच्या मर्यादेमध्ये अभंगाचा भाव सांगितलेला आहे. महाराजांचं हे वाङ्मय आहे, समुद्रासारखं आहे महाराज. आता हा जो अभंग आपण घेतला, आणखी कोणी कीर्तनकार येतील या अभंगावरचे वेगळे भाव तुम्हाला सांगू शकतात. कारण हे समुद्रासारखं सखोल अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. म्हणून महाराज प्रत्येकाच्या घरामध्ये जगद्गुरू तुकोबाचा गाथा असायला पाहिजे, ज्ञानेश्वरी ग्रंथ असायला पाहिजे. ते एक अनमोल रत्न आहे, त्याची ज्याला जाण आहे त्याला जाण आहे. बऱ्याच ठिकाणी कधी कधी ज्ञानेश्वरी पारायणाला बसलेले लोक पारायणापुरता ग्रंथ आहे का, पारायणापुरता वापरला का दिला ठेवून, असं नाही पाहिजे. आपल्या घरामध्ये ते धन आहे, आपल्या लेकरा बाळाला त्याचं ज्ञान द्यायला पाहिजे. नुसतं कीर्तन एखादं ऐकून थोडं फायदा होत असतो. काळाच्या ओघामध्ये माणसं विसरून जातात, अशी स्थिती. म्हणून ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. योगायोगानं काल जसं कीर्तनात बरीचशी माणसं आपल्या ओळखीची होती, तसं याही कीर्तनामध्ये खूप ओळखीची मंडळी आहे. सगळे आमचे हरिभक्तपरायण आंधळे महाराज आहेत, आमचे विंकोटे महाराज आहेत, चौधरी सर आहेत, आमचे गीते महाराज. हे विनेकरी आमचे जुने पहिल्यापासून बालपणापासून आम्हाला सांभाळलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी. ही सगळी महाराज मंडळी वगैरे सगळी ओळखीची असल्यामुळं जिथं ओळखीचे लोक आहेत तिथला आनंद वेगळाच असतो. कारण तिथं एक मित्रभाव निर्माण होतो, एक सख्य भाव निर्माण होतो आणि तिथलं वेगळंच असतं. म्हणून आपल्या सगळ्या याच्यामध्ये अभंगामध्ये जे काही विषय आलेले आहेत त्या विषयानुसार आपलं जीवन घडलं पाहिजे. आणि प्रपंचाला किती महत्त्व द्यायचं आणि भगवंताच्या नामचिंतनाला किती महत्त्व द्यायचं हे ज्याने त्याने ठरवायचं. ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ब्रह्मानंद आहे तिकडेच माणसाची वृत्ती वळली पाहिजे. प्रपंच जो आहे ते आमचे वडील नेहमी सांगायचे, पंचपक्वानाचं ताट आहे त्याच्यात ठेसा मिरची ठेवलेली असते. ते काही केवळ ठेसा मिरची खाण्यासाठी नसतं, त्याला एखाद्या वेळेला तुम्ही बोट लावा. लई तुम्हाला असं वाटलं पुरणपोळी खाताना आता तोंड फिरल्यावानी झालं तर ते बोट लावायपुरतं ठीक आहे. तसं संसार हा जो आहे बोट लावण्यापुरता वापरा, बाकी हा आनंद खरा आपल्याला भगवत साक्षात्कारापर्यंत नेणार आहे. एवढं हा संदेश तुम्हाला देऊन आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय.